हे माहिती होतं की आजच्या दिवशी एवढा पाऊस पडणार. जेव्हा 300 दाखवलेलं आहे तर तिथं 500 पण होऊ शकतो, 600 पण होऊ शकतो 24 तासांमधलं. आणि असं झालंय. आज लोणावळ्यामध्ये एका स्टेशनला 670 मिलीमीटर पाऊस, 24 तासात 24 तासातला. आणि त्याच्यापैकी पण बहुतांश पाऊस हा रात्रीपासून पहाटेपर्यंत पडला. चुकून जरी ती जेव्हा मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळत होती त्यावेळेस जर तिथून गाड्या जात असत्या तर काय झालं असतं. काही आपल्याकडे घाट रस्ते असे आहेत की जे खूपच वीक आहेत. ते खरं तर त्याला कोणी सांगायची पण गरज नाही की इथे हे बंद करायला हवे. ते बाय डिफॉल्ट पावसाळा सुरू झाला की बंद करायला पाहिजे. त्याच्यापैकी एक तर माळशेज घाट आहे आणि आपण तो पर्यटनासाठी त्याला हे करून ठेवलं. इतका डेंजर आहे, तुम्ही कधी जाऊन बघा. कधी कुठल्या धबधब्यासोबत मोठे दगड येतील अंगावर आपल्याला सांगता येत नाही. सगळीकडे पॅटर्न असा दिसतो की 4 दिवस बदाबद पाऊस पडतो. त्याच्यात काय मिलीमीटरचे आकडे येतात आजकाल ट्विटरमुळं, तुमच्यासारख्यांमुळं ते सतत कळतात आणि मग पाऊस नसतो. हे सगळं काय आहे? असं कमी वेळात प्रचंड पाऊस कशामुळं पडतो? पुण्यामध्ये मान्सून काळामध्ये खूप जरी स्ट्रॉंग असेल तरी पाऊस साधारणतः 40-50 मिलीमीटर 50 मिलीमीटर झाला तरी सुद्धा आपल्याला असं खूप वाटतं, कारण तो जवळपास 10% पाऊस असतो हंगामातला. आज 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला पुण्यात. आज दिवसभरात मला एकच गोष्ट सतावत राहिली की पुणे मुंबईचा संपर्कच तुटला. रेल्वेनं नाही, एक्सप्रेसवेनं नाही, कनेक्टिंग लिंकनं नाही. ही आजची नॅचरल कॅलॅमिटी आहे का ह्युमन फेल्युअर आहे का प्लॅनिंग फेल्युअर आहे? अभ्यासक आणि पत्रकार दोन्ही भूमिकातनं सांगा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मला एवढंच समजून घ्यायचं आहे की बिहाइंड द सीन निसर्गात काय घडलं आहे की जेणेकरून पुणे मुंबईची कनेक्टिव्हिटी संपली आहे, प्रचंड ठिकाणी पूर आला आहे. 8 दिवसापूर्वी आम्हीच व्हिडिओ केला होता की एल निनोचं संकट आहे, पाऊस पडणार का नाही, आणि आता असं झालं आहे की थांब पावसा असं म्हणायची वेळ आली आहे. हे सगळं का घडतं हे समजून घ्यायचं आहे. त्यासाठी माझ्याबरोबर आहेत विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. गेले 15 वर्ष मयुरेश सर प्रोजेक्ट मेघदूतच्या अंडर मान्सून ट्रॅक करतायत, फॉलो करतायत, अभ्यास करतायत, त्याच्याबद्दल लिहितात, बोलतात. सतर्क नावाच्या एका संस्थेअंतर्गत, एका उपक्रमाअंतर्गत सतत माहिती देत असतात. त्यांचा गड जो आहे तो दरडी कुठं कोसळणार आहेत, पाऊस किती पडतोय. सो ज्यांना कुणाला ट्रॅक केलं जातं की हा माणूस काय सांगतोय तसं वागूया, असं मयुरेश प्रभुणे सर आहेत, त्यांच्याकडून समजून घ्यायचं. काय झालंय आज? 1 तारखेच्या आसपास साधारणतः स्थिती बदलायला सुरुवात झाली. आपण बघितलं, आम्हीच बातम्या सगळ्यांनी माध्यमांनी केल्या होत्या की 1 ते 30 जूनच्या दरम्यान देशभरामध्ये 40% कमी पाऊस आणि राज्यामध्ये साधारणतः 50% कमी पाऊस. त्यातही जर काही जिल्हे बघितले तर अगदीच पाऊस नाही असं होतं. कोकणामध्ये जिथे आता तुफान पाऊस झाला आहे त्यापैकी काही जिल्हे असे होते, म्हणजे मुंबई, पालघर, ठाणे, की तिच्यात 85-90% कमी पाऊस झालेला होता. कारण जूनमध्ये तिथं पावसाचे आकडे मोठे असतात आणि अगदीच तुरळक पाऊस झाल्यामुळे ते आकडे मोठे दिसले आपल्याला. पण एकाएकी 1 तारखेपासून स्थिती बदलली. आता 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत, की का पाऊस पडला नव्हता आणि आत्ता का पडतोय? म्हणजे या दोन्हीमधला कॉन्ट्रास्ट आपल्याला लक्षात येईल. पाऊस पडला का नव्हता? कारण मान्सून सक्रिय होण्यासाठीची जी आवश्यक स्थिती असते, तर ती आपल्याला जूनमध्ये बिलकुलच दिसून आली नाही. सगळ्यात महत्त्वाचं असतं मान्सून असतो काय, तर ते वाऱ्या असतात असं आपण सांगतो. मोसमी वारे, की ज्याच्यामध्ये अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावरून हे वारे नैऋत्य दिशेने भारतावर येतात आणि बरोबर 4 महिन्यांच्या नंतर म्हणजे सप्टेंबरच्या नंतर त्यांचा प्रवास उलटा चालू होतो. म्हणजे ते ईशान्य दिशेने जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. सो या वाऱ्यांचा वेग जितका चांगला असेल, तर तेवढे ते उंच चढत जातात वातावरणामध्ये. सो आता आपल्याला असं दिसून आलं होतं, की जूनच्या सुरुवातीपासून जेव्हा मान्सून केरळमध्ये दाखल झाला असं जाहीर केलं, त्याच्यानंतर 2-3 दिवसांच्या नंतरपासून आपल्याला हे वारे अरबी समुद्रावर दिसूनच येत नव्हते किंवा त्यांची दिशा प्रॉपर म्हणजे किनारपट्टीपर्यंत येत नव्हती. ते असे वळसा घालून बंगालच्या उपसागरावर जात होते. अशी काहीतरी विचित्र स्थिती होती आणि त्याच्यासाठी कारणीभूत ठरलं होतं, की वरच्या दिशेने वायव्येकडून कोरडे वारे आतमध्ये येत होते आणि ते त्यांना वर जाऊन देत नव्हते. अच्छा. ही एक स्थिती होती. दुसरं, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं आवश्यक असतं. ज्याच्या भोवती ते वारे फिरतात, ते जेवढा वेळ समुद्रावर राहील आणि ते जर आंध्र प्रदेश, ओडिशा अशा भागावर जर ते कमी दाबाचं क्षेत्र राहिलं, तर अरबी समुद्राकडून वारे त्याच्याकडे खेचले जातात आणि ते खेचले गेल्यानंतर मग आपल्याकडं किनारपट्टीला चांगला पाऊस चालू होतो. तर हे कमी दाबाचं क्षेत्र पण नव्हतं तिथे. सो अशा 2-3 गोष्टी होत्या. आता ह्याच्यासाठी कारण जे काही हवामानशास्त्रज्ञांनी दिलं होतं, ते एक तर एल निनो आला त्याच्यामुळे ती सगळी स्थिती बिघडली वगैरे, तर मान्सूनचा प्रभाव वीक होता. पण मॅडन जुलियन ऑस्सिलेशन MJO नावाचा एक घटक असतो. एक ढगांचं क्षेत्र असतं. ते साधारणतः 30 ते 60 दिवसांमध्ये पृथ्वीला एक फेरी मारत असतं. विषुववृत्ताला धरून. आणि हे जेव्हा हिंदी महासागरावर येतं,
तर त्या काळामध्ये ह्या भागामध्ये म्हणजे मान्सूनच्या काळामध्ये मोसमी वाऱ्यांना गती येते आणि कमी दाबाचे क्षेत्र पण तयार व्हायला लागतात. ओ. आता हे क्षेत्र जनरली मान्सूनच्या ऑनसेटला म्हणजे मान्सून येताना जर असेल ना, तर मान्सूनचा ऑनसेट अगदी जोरदार होतो. म्हणजे ऑनसेटच्या वेळेसच भरपूर पाऊस पडतो. म्हणजे जूनमध्ये चांगला पाऊस झालेला असतो. पण यावेळेस ऑनसेटपासून हे क्षेत्र आपल्याकडे नव्हतंच. तर ते प्रशांत महासागरावरच रेंगाळत होतं. आणि तेव्हा मग आपण त्याचं रिलेशन लावू शकतो, की तिकडचं तापमान वाढलंय, एल निनो विकसित होतोय, म्हणून एम-जी-ओ इथं आलेलं नाही. आता त्या एम-जी-ओचं प्रिडिक्शन बरेच मॉडेल्स असं दाखवत होते, की जूनच्या अखेरीस सुरुवात व्हायला पाहिजे, पण ते दिसत नव्हतं. पण एकाएकी आपल्याला असं दिसून आलं, की जूनच्या अखेरीस ते बंगालच्या उपसागरावर आलं आणि मान्सूनचे वारे एकाएकी एकदम स्ट्राँग व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे 1 जुलैपासून जवळपास आपल्या इथे पावसाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. 3 तारखेला या हंगामामधलं पहिलं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं, ओडिशाच्या जवळ बंगालच्या उपसागरावर आणि ते एक दिवसभर किंवा एक दीड दिवस त्याच भागावर राहिलं. तर ते कमी दाबाच्या क्षेत्राचं असं असतं, की जेवढा काळ ते समुद्रावर राहील, तेवढी त्याची तीव्रता वाढणार. म्हणजे जर समजा मान्सून नसेल आणि एखादं कमी दाबाचं क्षेत्र समुद्रावर तयार झालं, तर त्या कमी दाबाच्या क्षेत्राचं ठळक कमी दाबाचं क्षेत्र होतं. ते आणखीन राहिलं तर मग त्याचं डिप्रेशन होतं. आणखीन समुद्रावर राहिलं तर डीप डिप्रेशन होतं. अजून राहिलं तर ते त्याचं सायक्लोन होतं. मग त्या सायक्लोनच्या परत 5-6 कॅटेगरीज आहेत. आणि मग त्याला जेवढी जास्त समुद्रावर राहील तेवढी जास्त ऊर्जा मिळत राहते. तर त्याप्रमाणे हे समुद्रावर दीर्घकाळ राहिल्यामुळे त्याचं ठळक कमी दाबाचं क्षेत्र झालं आणि आता त्याचं डिप्रेशन झालंय. म्हणजे ते तीव्र कमी दाबाचं क्षेत्र झालं. आता जेवढं कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होईल, तेवढे वेगाने वारे त्याच्याभोवती फिरणार आहेत. आणि तेवढ्या वेगाने ते खेचले पण जाणार आहेत. तर आत्ता तो एम-जी-ओ आल्यानंतर आपल्याला असं दिसून आलं, की आपला मान्सूनचा प्रवाह तर स्ट्राँग झालाच होता. पण महाराष्ट्राला अनुकूल अशा ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि त्याचा एक ॲडिशनल इफेक्ट आला. त्याच्याकडे पण वारे खेचले गेले आणि कसं असतं, की नेमकं लोकेशन आंध्र प्रदेश किंवा ओडिशा असंच का असावं लागतं? कारण तिथे असेल तर हे अरबी समुद्रावरून जाणारे जे वारे आहेत ना, हे परपेंडिक्युलर असे येऊन धडकतात हं. घाटाला. आता काय स्थिती होते, की घाटाला हे जर वारे समुद्रापासून येऊन घाटाला धडकले, समजा घाट मध्ये आहे, तर हे धडकल्यानंतर हे वारे वर चढणार आहे. हं. त्यामुळे घाट माथ्यावर ढगांची निर्मिती होते लोकल लेव्हलला आणि तिथे भरपूर पाऊस पडतो. पण याच्या रिएक्शननी हे वारे मागे पण फिरतात. आणि मग समुद्र सपाटीला समांतर एक कमी दाबाचा पट्टा तिथे एक तयार होतो, ज्याला ऑफशोअर ट्रफ म्हणतात. तर मान्सूनच्या काळामध्ये कोकणामध्ये मिळणारा जो पाऊस असतो, ह्या ऑफशोअर मुळे मिळतो. पण ऑफशोअर ट्रफ तयार होण्यासाठीच मान्सूनचे वारे स्ट्राँग असावे लागतात आणि ते येऊन असे लंबरूप धडकावे लागतात. तर ते धडकण्यासाठीची अनुकूल स्थिती आता ते कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानंतर झाली आणि त्यामुळे हा पावसाला सुरुवात झाली. आता नुसती एक ती स्थिती नव्हती. एका पाठोपाठ एक अशा घटना घडत गेल्या. त्यानंतर अजून एक याच्यामध्ये कन्सेप्ट सांगितली जाते शियर झोन. शियर झोन म्हणजे काय, की एक समजा आपण असा एक निमुळता पट्टा घेऊ. या पट्ट्याच्या खालच्या बाजूचे जे वारे आहेत, हे पश्चिमेकडून येत आहेत. वरच्या बाजूचे वारे पूर्वेकडून जात आहेत. आता हे जमिनीवर नाहीये. जमिनीपासून 3 पासून 5-7 किलोमीटर उंचीवर ही प्रक्रिया चालू आहे. पश्चिमेकडून येणारे जे वारे आहेत, हे समुद्रावरून येत आहेत, हे बाष्पयुक्त आहेत. इकडून येणारे वारे कोरडे आहेत, पूर्वेकडून येणारे. कारण त्याचा बहुतांश जो काही त्याचा प्रवास आहे, हा जमिनीवरून झालेला आहे. आणि खालून येणारे जे वारे आहेत, जे घाटाला धडकून वर जात आहेत, हे पण त्याला वर जाणारी दिशा आहे. या 3 गोष्टी मिक्स झाल्यामुळे आपल्या किनारपट्टीच्या भागामध्ये सातत्याने उंच ढग तयार होत राहिले. म्हणजे वाऱ्यांना वेग आहे, पलीकडे कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि सोबत हा शियर झोन जो आहे, हा 21 अक्षांशांवर आहे. म्हणजे आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या आसपास आहे आणि त्या शियर झोनच्या खालच्या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर अशा तिन्ही घटना घडून आल्या आणि ह्या सलग 3 दिवस कायम राहिल्या. त्यामुळे कधी नव्हे ते यावर्षीची मॉडेल पण परफेक्ट यायला लागली. जे हवामानशास्त्रीय मॉडेल असतात, आपल्याला समजा उद्या पाऊस कुठे पडणार हे जर ओळखायचं असेल, तर आपण मॉडेल्स बघतात. बरेच वेगवेगळे हल्ली फ्रीमध्ये पण आपल्याला मॉडेल्स दिसून येतात. तर ते तेव्हा बरोबर येतात ज्यावेळेस अशा मोठ्या सिस्टम ॲक्टिव्ह असतील. ओके. तर आत्ता त्याबरोबर काय येत होतं, आम्ही पण सांगत होतो, की उद्या उत्तर कोकणात पाऊस पडेल, इकडे पाऊस पडेल. तर ते मॉडेल्समुळे कारण ते एकाच भागावर बराच काळ स्थिर राहिलेलं आहे. आणि या 3 गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून आता पाऊस होतोय. अजून अशी ही जी काही स्थिती आहे, लॉक झालेली स्थिती आहे, की ज्याच्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र एका बाजूला आहे. इकडे एक चक्रीय स्थिती आहे. तो शियर झोन ॲक्टिव्ह आहे. विंड्स पण स्ट्राँग आहेत. जोपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशपर्यंत येईल, तोपर्यंत आपल्याला त्याचा लाभ मिळत राहील.
साधारणतः एका कमी दाबाच्या क्षेत्राची लाईफ आपण एक आठवड्याभराची असते असं आपण म्हणू शकतो. तर आता हे 3 तारखेला तयार झाले. तर 8-9 तारखेपर्यंत त्याचं लाईफ असेल आणि त्या काळापर्यंत आपल्याला याच्यापासून पाऊस मिळत राहील असं दिसतंय. मी एक कुठेतरी वाचलं की विदाऊट थंडरस्टॉर्म एवढा मोठा पाऊस पहिल्यांदाच पडतोय. हे काय आहे? ॲक्चुअली असं नाही होत. म्हणजे मान्सून काळामध्ये ज्या मोठ्या सिस्टम्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा उंच ढग तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल की डिप्रेशन घेतलं. आता हे जेव्हा डिप्रेशन बंगालच्या उपसागरावर आहे. आपण आता म्हणतोय की त्याच्याकडे वारे खेचले जातात. वारे खेचले जाऊन त्याला अडथळा तयार होईल पश्चिम घाटामध्ये आणि घाटाच्या माथ्यावर किंवा पश्चिमेला म्हणजे कोकणामध्ये पाऊस पडेल. तो एक नॉर्मल संततधार स्वरूपाचा पाऊस असेल आणि त्याच्यापेक्षा थोडा-थोडा, कमी-कमी पाऊस हा पूर्वेकडे होत जाईल. हा नॉर्मल पॅटर्न झाला. पण या कमी दाबाच्या क्षेत्राने जमा केलेलं जे बाष्प आहे, हे जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवरून सरकणार आहे पुढे, तर त्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये ज्या वाऱ्यांची जी गती असते त्याच्यामुळे तिथं उंच ढग तयार होत राहतात आणि त्या भागाला पाऊस पडतो. त्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र कुठल्या दिशेला जाणार आहे, त्याच्यावरून आपल्याला हे पण सांगता येतं की उद्या कुठे पाऊस पडणार आहे जास्त. आणि त्याच्यामधून सुद्धा अनेकदा 200 मिलीमीटर, 300 मिलीमीटर असा पाऊस मिळतो. कुठल्याही अशा डिप्रेशनच्या बाजूचे जे बँड्स असतात क्लाउड्सचे, सायक्लोनला पण तसंच असतं. त्यामुळे सिस्टमला धरून असा पाऊस मोठा होत असतो. वाऱ्यांमुळे आपल्याला एवढा पाऊस नाही मिळणार. जसं तू म्हणालास आता, की थंडरस्टॉर्म्समध्येच असे होतात, कारण त्याच्यामध्ये उंच ढग तयार होतात. इथे काय झालेलं आहे, की हे जे ऑफशोर ट्रफ मी म्हणतोय, कमी दाबाचा पट्टा समुद्र किनाऱ्याला समांतर जो असतो, त्याच्यामध्ये व्हॉर्टेक्स तयार होतं. आणि काही वेळा असे उंच ढग तयार होण्याची प्रोसेस तयार होते आणि ती तेव्हा होते ज्यावेळेस वरच्या भागामध्ये थोडेसे अडथळा असलेली स्थिती आहे. तर तो शिअर झोन मी आता जे सांगितलं आहे किंवा तिथं सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. त्यामुळे हे येणारे जे मॉइश्चर आहे, ते त्याच्यामध्ये गेल्यानंतर तिथे सातत्याने ते उंच ढग तयार होत राहिलेत आणि एकाच भागावर तयार होत राहिले. त्यामुळे दीर्घकाळ याच्यामध्ये पाऊस पडतोय आणि अशा घटना याच्या आधी पण झालेल्या आहेत. जेव्हा पूरस्थिती आलेली आहे मान्सून काळामध्ये म्हणजे 2-3-4 वर्षांपूर्वी आपण बघितलं होतं, की चिपळूणला मोठा पूर आलेला होता, महाडला पूर आलेला होता. त्यावेळेस दरडी कोसळलेल्या. 19 साली कोल्हापूरला आलेला. 19 झालेला होता. त्याच्यानंतर 2005चा 26 जुलैचा पाऊस आहे. तर त्यावेळेस ऑफशोर ट्रफमध्येच असे व्हॉर्टेक्स तयार झाले. म्हणजे उंच ढग तयार होण्याची प्रोसेस सुरू झाली. म्हणजे नुसतं ऑफशोर ट्रफ असून चालत नाही. त्याच्यामध्ये आणखीन काही सिस्टम ॲड झाल्या. तर त्याला धरून मग त्या भागामध्ये उंच ढग तयार होत राहतात. जे आता सध्या सुरू आहे ती प्रोसेस. मला गेले काही वर्ष हा प्रश्न पडतोय, की सगळीकडे पॅटर्न असा दिसतो, की 4 दिवस बदाबद पाऊस पडतो. त्याच्यात काय मिलीमीटरचे आकडे येतात आजकाल Twitterमुळं, तुमच्यासारख्यांमुळं ते सतत कळतात आणि मग पाऊस नसतो. मला शाळेत जाताना असं आठवायचं, की महिनाभर रोज पाऊस आहे, थोडा-थोडा पाऊस आहे. हळू नदीची पातळी वाढते. काल परवा मी कोल्हापूरला होतो, तर 14 फूट ते 31 फूट अशी 17 फुटाची पातळी 36 तासात वाढली. हे सगळं काय आहे? असं कमी वेळात प्रचंड पाऊस कशामुळं पडतो? आता हे प्रश्न तुम्ही कोणाला विचारताय त्याच्यावर उत्तर अवलंबून आहे. कारण मी एका बाजूला अभ्यासक म्हणूनही काम करतो आणि एका बाजूला पत्रकार म्हणूनही काम हं. करतो. सो जेव्हा दोन्ही तुम्ही बाजूनं सांगा. जेव्हा तुम्ही हवामानशास्त्रज्ञांना विचाराल तर तुम्हाला ते सांगतील, की त्याच्यामध्येही 2 प्रकार आहेत. एक क्लायमेटॉलॉजी करणारे शास्त्रज्ञ वेगळे आहेत आणि एक जे डे टू डे वेदर करणारे वेगळे आहेत. डे टू डे वेदर जे करतात ते म्हणतात, की असं इतिहासात तुम्हाला अनेकदा दिसून येईल. म्हणजे जेव्हा मोठा पाऊस झाला, तर आता आपण म्हणतो, की विक्रमी पावसाची नोंद झाली. मग ते सांगतात, की नाही असं 1921 साली पण झालेलं होतं, 84 साली पण झालं होतं आणि हा 3रा क्रमांकाचा पाऊस आहे. त्यामुळे त्यांना क्लायमेट चेंज कधी मान्य नसतो. कारण अशा घटना याच्या आधीही झालेल्या असतात. दुसऱ्या प्रकारचे हवामानशास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात, की हा क्लायमेट चेंजचाच थेट परिणाम आहे, की आता हवामानामध्ये बदल होत चाललेला आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या वाटतात. दोन्ही गोष्टी खऱ्या याच्यासाठी वाटतात, की आधी घडून गेलंय आणि याच्या आधी खूप दीर्घकाळ बघितलं तर अशा घटना घडलेल्या असतीलच. असं काही नाही कारण आपण बघतोय कधीपासून किंवा नोंदी घेतोय कधीपासून. IMDची स्थापना होऊन 150 वर्ष झाली. सो 150 वर्ष जरी आपण सातत्याने नोंदी घेतल्या असं म्हणलं, तरी आपल्याकडे फक्त 150च वर्षांचा डेटा आहे. त्याच्या आधी अशा घटना कधी घडल्या असतील आपल्याला माहिती नाही. पण दुसऱ्या बाजूला क्लायमेट चेंज होतोय का? तर मी जेव्हापासून बघतोय किंवा मला जेव्हापासून कळायला लागले, तेव्हापासून असं दिसून आलंय, की 2005ला जी घटना घडली होती आपल्या मुंबईमध्ये आणि त्यावेळेस बऱ्याच दरडी कोसळल्या. महाडच्या आसपास कोकणात बऱ्याच ठिकाणी झालेल्या होत्या. त्याच्या आधीच्या जेव्हा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर 1989 मध्ये एक दरड कोसळली होती. आता दरडीचं उदाहरण का देतोय? कारण ह्या कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटनांमुळे होणाऱ्या घटना. त्यानंतर झाली 2014ला माळीणची घटना झाली. नंतर दर 2-3 वर्षानंतर व्हायला लागली. सो ही जी फ्रिक्वेन्सी जी पूर्वी एका दशकामध्ये एकदा होती, ती आता 2-3 वर्षांमध्ये एकदा असं आपल्याला व्हायला लागली. याच्या आधी आज एक दरड कोसळली आहे विसापूरच्या इथे.
त्याच भागामध्ये 1989ला कोसळलेली होती दरड. आता याच्या आधीची दरड कधी कोसळलेली मोठी तर ती इर्षाळवाडीला 2023ची आहे. त्याच्या आधी 2021ला तळीये आणि त्याला धरून अनेक दरडी कोसळलेल्या आहेत. सो हे दर 1-2 वर्षानंतर ह्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे तो एक चेंज असा आपल्याला म्हणता येऊ शकतो. पण हवामानशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना घडण्यासाठी आवश्यक ज्या काही स्थिती असतात, उंच ढग तयार होणाऱ्या, त्यांची फ्रिक्वेन्सी आता वाढायला लागली आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे पूर्वी आपल्याला असं वाटायचं फक्त थंडरस्टॉर्म्समुळेच होतात आणि हे थंडरस्टॉर्म्स कधी होतात? मान्सूनच्या आधी किंवा नंतर. ज्यावेळेस वातावरण अस्थिर असतं, मान्सूनचा प्रवाह सक्रिय नसतो, त्यावेळेस उंच ढग वाढण्यासाठीची अनुकूल स्थिती असते. त्यामुळे प्री मान्सून काळामध्ये किंवा पोस्ट मान्सून काळामध्ये अशी स्थिती होते. पण आता मान्सून काळामध्ये सुद्धा अनेकदा अशी अस्थिर स्थिती निर्माण होते, की ज्या काळामध्ये असे उंच ढग तयार होऊन आपल्याला मोठा पाऊस मिळतो. आणि जे मगाशी मी व्हॉर्टेक्सचं सांगितलं, तर अशा गेल्या काही काळामध्ये असं खूपदा दिसून आलेलं आहे, की मान्सून काळामध्ये इतका पाऊस पडतो, विजांसह पण पाऊस पडतो, की जनरली असं सांगितलं जातं, की विजांसह पाऊस पडणार नाही मान्सून काळामध्ये. 6 किलोमीटरच्या वर ढग जाणार नाही. आत्ताही आपल्याला साधारणतः 7 किलोमीटर ॲव्हरेज ढगांच्या उंचीची आपल्याला दिसून येते, जे गेल्या 2-3 दिवसांमधली आहे. त्यामुळे कमी वेळा आणि ते बऱ्याच एकाच भागावर तयार होताना आपल्याला दिसतंय. एक अभ्यास असा करण्यात आला होता IITMच्या शास्त्रज्ञांकडून. त्यांनी असं दाखवून दिलं, की गेल्या 30-40 वर्षांमध्ये मध्य भारत आणि उत्तर कोकणाचा जो भाग आहे, या भागांमध्ये अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ झाली. म्हणजे तीव्र हवामानाच्या घटनांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना. आता याचं डायनॅमिकली ते शोधायला शास्त्रज्ञांना वेळ लागेल, पण स्टॅटिस्टिकली तरी आपल्याला असं दिसतंय, की अशा घटनांमध्ये वाढ झाली. आता त्याच्यामध्ये तापमान वाढलं, की मॉइश्चर धारण करण्याची पण क्षमता वाढते. म्हणजे जास्तीत जास्त वातावरण मॉइश्चर धरून ठेवू शकतं. तर त्याप्रमाणे म्हणूनही त्याचा परिणाम असू शकतो, की जास्त पावसाच्या घटना हे तापमान वाढीमुळे पण झालेल्या आहेत. पण बऱ्याच जणांना ते मान्यही नसेल, की अजून काही वर्ष आपण वाट बघितल्यानंतर मग जो ट्रेंड तयार होतो, त्यानंतर मग आपण असं म्हणणं संयुक्तिक ठरू शकतो. तुम्ही 2 उल्लेख केले. माळीण, तळीये, दरडी. आज दिवसभरात मला एकच गोष्ट सतावत राहिली, की पुणे-मुंबईचा संपर्कच तुटला. रेल्वेनं नाही, एक्सप्रेसवेनं नाही, कनेक्टिंग लिंकनं नाही. ही आजची नॅचरल कॅलॅमिटी आहे का ह्युमन फेल्युअर आहे का प्लॅनिंग फेल्युअर आहे? अभ्यासक आणि पत्रकार दोन्ही भूमिकातनं सांगा. थोडं अवघड आहे सांगणं. एक गोष्ट मी एवढी नक्की सांगू शकतो, की जी घटना घडली ती नॅचरल आहे. आम्ही सतत वॉच ठेवणार. 24 तास लक्ष ठेवून आहोत आता जे काही घडतंय त्याच्यावर. दर 2-3 तासानंतर सध्याच्या महाराष्ट्राच्या हवामानामध्ये काय बदल होत आहेत? वाऱ्यांची दिशा कशी बदलतीये? कुठे मॉइश्चर जास्त जमा होत आहे? कुठे ढग तयार होत आहेत? हे सगळं बघतोय. त्यामुळे आणि मॉडेल्सही बघतोय, की पुढच्या 2 दिवसांमध्ये, 10 दिवसांमध्ये मॉडेल्स काय दाखवत आहेत? कुठे पाऊस पडणार आणि त्याच्यापैकी बरीचशी माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. सो ह्याच्यावरून हे माहिती होतं, की आजच्या दिवशी एवढा पाऊस पडणार. एवढा म्हणजे किती? तो एवढा म्हणजे काय असतं, मॉडेल्स तुम्हाला जास्तीत जास्त 300 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस दाखवतात. बरं. म्हणजे त्या मॉडेल्सची मर्यादा आहे. 250 मिलीमीटरच्या 250 ते 300 मिलीमीटरच्या वरचा पाऊसच दाखवत नाही. म्हणजे कुठलंच मॉडेल आपल्याला असं नाही दाखवणार, की या भागामध्ये 600 आणि 800 मिलीमीटर पाऊस पडेल. पण त्यामुळे आता आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये जे आम्हाला आलेला अनुभव आहे नोंदींमधला, की जेव्हा 300 दाखवलेलं आहे, तर तिथं 500 पण होऊ शकतो, 600 पण होऊ शकतो. 24 तासांमधला आणि असं झालंय. आज लोणावळ्यामध्ये एका स्टेशनला 670 मिलीमीटर पाऊस आहे. 24 तासात 24 तासातला आणि त्याच्यापैकी पण बहुतांश पाऊस हा रात्रीपासून पहाटेपर्यंत पडला. 670 मिलीमीटर. 670 मिलीमीटर. आता हा पाऊस मॉडेलमध्ये दिसणार नाही. मॉडेल तुम्हाला मॅक्सिमम 300 मिलीमीटर पाऊस दाखवेल. पण आता काय आहे, की कंडिशन्सच अशा जुळून आल्या आहेत, की वारे एवढे स्ट्राँग आहेत, की त्या भागामध्ये सतत कन्व्हेक्शन होत राहतंय. म्हणजे उंच ढगांची निर्मिती होते आणि सोबत बाष्प पण भरपूर अवेलेबल आहे समुद्रावर. मग ही खरंच रेअरेस्ट रेअर कंडिशन आहे का? अशा मागच्या वर्षी पण घडलेलं होतं. बरं. सो गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटना सातत्याने घडतात, की ज्यावेळेस 24 तासांमध्ये 400-500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. सो आपल्यासाठी ही चिंताजनक गोष्ट आहे, पण एवढं आहे, की ह्या नॅचरली घडतायत. म्हणजे तशी स्थिती जुळून आली, की आत्ता मी जसं सांगितलं, की कमी दाबाचं क्षेत्र पण आहे, विंड्स पण स्ट्राँग आहेत, एक सर्क्युलेशन आहे कोकणाच्या वर. या सगळ्या गोष्टी एकत्रित जुळून आल्यामुळे ह्या स्पेसिफिक भागामध्ये म्हणजे दक्षिण गुजरातपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या भागामध्ये सतत 4-5 दिवस सतत उंच ढग तयार होत आहेत आणि या भागामध्ये पाऊस पडतो. तिथून विंड स्ट्राँग असल्यामुळे ते मॉइश्चर आपल्यापर्यंत
पुण्यापर्यंत पण येते. त्याच्यामुळे पुण्यापर्यंत पण पाऊस मिळतो. पुण्यामध्ये मान्सून काळामध्ये खूप जरी स्ट्राँग असेल, तरी पाऊस साधारणतः 40-50 मिलीमीटर. 50 मिलीमीटर झाला तरीसुद्धा आपल्याला असं खूप वाटतं. कारण तो जवळपास 10% पाऊस असतो हंगामातला. आज 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय पुण्यात 24 तासांमध्ये. आज हां, 6 म्हणजे जुलैला. सकाळी 6 जुलै. हं. सो ह्याच्यावरूनच आपल्याला कळून येतं, की ही सिस्टम किती वाईड स्प्रेड होती आणि किती वाईड स्प्रेड त्याच्यामुळे पाऊस मिळालेला आहे. म्हणजे अगदी पालघरपासून ते रत्नागिरीच्या उत्तरेकडचे जे जिल्हे आहेत साधारणतः खेड, मंडणगडपर्यंतचे या भागामध्ये सगळ्याच पट्ट्यामध्ये मोठा पाऊस झाला आहे. आणि तोच मग समजा आपण ह्याला बघितलं महाबळेश्वरला तिथेही 500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे. 24 तासातला आणि गेल्या 3-4 दिवसांमध्ये सगळा मिळून एवढा पाऊस होता. पण ती सिस्टमच अशी डेव्हलप झाली कारण जेव्हा तिकडे डिप्रेशन तयार झालं, जे नुसतं कमी दाबाचं क्षेत्र होतं, तेव्हा त्या वाऱ्यांचा जो वेग होता त्याच्यापेक्षा डिप्रेशन झाल्यानंतर इकडच्या वाऱ्यांचा वेग एकदम वाढलेला. आणि तो वाऱ्यांचा वेग वाढल्याचं आपल्याला इंडिकेशन पण दिसून आलं, की मुंबईमध्ये एकदम झाडपडीच्या घटना वाढल्या. पुण्यामध्ये पण झाडं कोसळली. तर ते डिप्रेशन झाल्यानंतर त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला ते दिसून आलेलं आहे. सो नॅचरली या घटना घडतायत. आता तुझा प्रश्न होता, की मुंबई-पुणे रस्त्यावर असं झालंय आणि मग त्याच्यामध्ये मॅन आहे का? तर मला असं वाटतं, की 2 प्रकारे याच्याकडे बघता येऊ शकतं, की ही घटना घडणारे हे माहिती होतं. मॉडेल्स दाखवत होते. काही नोंदींमधून दिसून येत होतं आणि ऐतिहासिक नोंदी जर बघितल्या गेल्या 10 वर्षांमधल्या, तरीसुद्धा अशा घटना घडतायत हे दिसून येत होतं. आणि याच्यावरच बेस आमचं सतर्कचं मॉडेल आहे. सो आम्ही हेच सांगत होतो गेले 2 दिवस, की अशा घटना घडणार आहेत, घडणार आहेत. पण घडणार आहेत हे कोणीतरी सांगणं आणि ते ऐकणं. जर ऐकलं तुम्ही, तर तुम्ही घाट बंद ठेवू शकत होता. ठेवू शकता, की हां, हे प्रिडिक्शन आले. पण प्रॉब्लेम असा असतो, की इतके प्रिडिक्शन्स आहेत, इतकी लोकं वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात, की लोकांना असं वाटतं, की कोणाचं ऐकायचं. त्यामुळे प्रशासनाने जर समजा हे घाट बंद ठेवा सध्या, सगळं जाईपर्यंत, तर लोकांचं नुकसान नाही होणार. आज खरंच चांगली एक गोष्ट झाली, की त्या दरम्यान कोणाचं नुकसान नाही झालं. पण एक आपण कल्पना करू शकतो, की चुकून जरी ती जेव्हा मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळत होती, त्यावेळेस जर तिथून गाड्या जात असत्या, तर काय झालं असतं? इथं मी 1 सेकंद थांबवतो. मला ही सर्वाधिक भीती गेल्या 12 तासात आहे, की ते मिसिंग लिंक पहिल्याच 2 महिने झाले, दरड कोसळते, पाणी पडताना दिसतंय. आम्ही सगळे मी आठवड्यातनं एकदा मुंबईला जातो. मला आनंद झालेला आहे, की मिसिंग लिंकनं मी जातोय. आता भीती वाटून घ्यायची का? खरं तर तशी गरज नाही. कारण आता त्यांनी त्याचं एनालिसिस केलं. जेवढे व्हिडिओज मी काही स्वतः तिथे जाऊन आज बघितलेले नाहीये. पण जे काही व्हिडिओज बघितले त्याच्यानुसार मिसिंग लिंकवरचा जो डोंगर आहे, त्या डोंगरावरून मोठे दगड खाली घसरून आले. आता मिसिंग लिंकच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं, की तो पूर्ण डोंगराच्या आतमधून त्यांनी रस्ता केलेला आहे. जिथून ते बाहेर पडतात. तर तिथे ही काळजी घेण्यासाठीच ठेवलेलं होतं, की वरून काही घरंगळून आलं, तर ते डायरेक्ट गाड्यांवर येऊ नये म्हणून थोड्या पुढेपर्यंत त्याला एक कमानीसारखं केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण बाहेर येतो. पण एवढे मोठे दगड येतील हे कदाचित त्यांनी अपेक्षित ठेवलं नसेल. जे आता त्यांना ठेवावं लागेल आणि त्यानुसार आता बदल करून घ्यावा लागेल. जे खाली घरंगुळून आले ते जर आपण बघितलं, तर त्याचं वजन काही टनांचं आहे. सो एवढे ते वरून मोठे दगड घरंगळत आलेत आणि ते त्याच्यावर आदळले आणि त्याच्यामुळे ते फुटून मग ते आणि ऑलरेडी पाण्याचा लोंढा वरून होताच. पाण्याचा फोर्स होता वरून. आपण आत्ता बोलतोय 600 मिलीमीटर पाऊस झालेला आहे तिथे काही तासांमध्ये. तर किती पाणी असेल वर साठलेलं? सो ते एक फ्लॅश फ्लड सारखी स्थिती तयार होते, की आता मिसिंग लिंक करताना तिथे ब्लास्टिंग झालेलं असणार आहे. सो त्याच्यामुळे ते क्रॅक्स गेले. समजा वर एखादा दगड असेल जो यांच्या पाहण्यात नसेल आलेला. सो त्याच्यामधून तो ऑलरेडी त्याला एक हादरे बसलेले असतील आणि नंतर मग पाणी साठलं असेल त्याच्या मागे. त्या पाण्याच्या जोरामुळे तो कदाचित खाली आला असेल. पण तो आला आणि तो डायरेक्ट बरोबर त्या याच्यावर पडला. पण एका दुसऱ्या प्रकारे आपण विचार करायला पाहिजे, की समजा ती कमान नसती तर काय झालं असतं? आणि तिथून जर गाडी जर जाणार असती आणि अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणजे आमच्या नोंदींमध्ये जो ना 15-16ला एकदा असंच नॉर्मल आपल्या हायवेमधून खंडाळा घाटामध्ये एक वडील आणि मुलगा परत चालले होते ॲडमिशन घेऊन आणि त्यांच्या गाडीवर दगड पडला होता. सो एक प्रकारे त्यांनी वाचवलेलं आहे लोकांना, की त्या ह्यानी. फक्त आता ह्याच्यापुढे काळजी घेताना ते आणखीन कठीण कसं करता येईल आणि वाचू शकेल. तर प्रश्न हाच आहे, की घाट रस्त्यांवर जेव्हा ऑलरेडी काही दिवस आठवडाभर पाऊस होऊन गेलेला असतो आणि जेव्हा अशी शक्यता असते, की पुढील 48 तासांमध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तर तेव्हा या सगळ्याच घाट रस्त्यांवर एक नियंत्रण आणणं आवश्यक आहे. आणि काही आपल्याकडे घाट रस्ते असे आहेत, की जे खूपच वीक आहेत. ते खरं तर त्याला कोणी सांगायची पण गरज नाही, की इथे हे बंद करायला हवेत. ते बाय डिफॉल्ट पावसाळा सुरू झाला, की बंद करायला पाहिजे. त्याच्यापैकी एक तर माळशेज घाट आहे.
आणि आपण तर त्या पर्यटनासाठी त्याला हे करून ठेवलं. इतका डेंजर आहे, तुम्ही कधीही जाऊन बघा. कधी कुठल्या धबधब्यासोबत मोठे दगड येतील अंगावर आपल्याला सांगता येत नाही. वरण घाट त्याच प्रकारचा आहे. आणि खालच्या बाजूला पण जाताना आपल्याला असे काही घाट दिसून येतील. भुईबावडा, की जिथे तुम्ही पाऊस सुरू नाही झाला, की लगेच तिथे दरडी कोसळायला सुरुवात होते. सो यांचं एकतर दुरुस्ती चांगली जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. हा त्यातल्या त्यात आपला खूप सुरक्षित आहे मुंबई-पुणेचा. काय आपण म्हणू शकतो, की दुर्दैवी घटना की आज ते झालं, पण एक चांगलं पण आहे, की त्या दरम्यान तिथून कुठल्या गाड्या जात नव्हत्या. आता ते काय जी दुरुस्ती करायची ते करून घेतील, पण ते करताना ह्या पण गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, की वर अशा पण काही गोष्टी असू शकतील आणि एवढा पाऊस झालाय तर याच्यापुढे पण होऊ शकतो. म्हणजे जसं 40-42 डिग्रीसाठी युरोपमधलं डिझाइन डेव्हलप नव्हतं किंवा तेवढा विचार केला नव्हता, तसा आता 500 पाऊस धरून जर का मॉडेल असेल एक्सप्रेसवेचं, ते आता 800-1000 साठी करावं लागेल. 100% आणि आता आपल्याला गेल्या काही काळामध्ये हे दिसून आलेलं आहे. जेव्हा ज्या ठिकाणी मोठ्या दरडी कोसळलेल्या आहेत, त्या भागांमध्ये 24 तासांमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा जास्तच पाऊस झालेला आहे. तळीयेचं उदाहरण घ्या, इरशाळवाडीचं असेल किंवा माळीणच्या वेळेस जरा पाऊस कमी होता, पण माळीणच्या बाबतीत आम्ही असं पण म्हणतो, की कदाचित तिथे तेवढ्या रेनगेजचं म्हणजे नोंदी ॲक्युरेट असतील की नाही सांगता येत नाही. पण त्यानंतरच्या जेवढ्या आमच्याकडे नोंदी आहेत, तर त्यानुसार कमी वेळामध्ये जास्त पाऊस जेव्हा आम्ही असं म्हणतो, तर तेव्हा तो किमान 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हा 2-3 तासांमध्ये झालेला असतो. आणि असा पाऊस गेल्या 10 वर्षांमध्ये सातत्याने होतो. बरोबर. आता पुण्यात येतो. आळंदी तर जाताच येत नाहीये. कुठलंही धरण माझ्या माहितीनुसार उघडलेलं नाही. अजून पाणी यावं, यावं म्हणतोय. 30 जूनला काय आण बाबा पाणी अशी परिस्थिती होती. हे काय झालंय? ॲक्चुअली सेम म्हणजे जे ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये ती सिस्टम ॲक्टिव्ह होती. त्यामुळे ते जे ढग तयार होत राहिले ना, हे घाटाच्या पश्चिमेला पण होते आणि पूर्वेला पण होते. म्हणजे त्याचं आपण अगदी पालघरपासून आपण बघितलं. टप्प्याटप्प्याने ते एकातून एक, दुसऱ्यातून तिसरा असे ते ढग तयार होताना आम्हाला दिसत होते. तर ते बऱ्यापैकी घाटाच्या वरच्या भागापर्यंत ॲक्टिव्ह होते. आता होतं काय, की जेव्हा खूप मोठ्या भागावर पाऊस पडतो, तर तो एक प्रकारचा त्या भागासाठीचा कॅचमेंट एरिया तयार होतो. आपल्याला असं वाटू शकतं, की समजा खडकवासला धरण हे आता समजा काय 30% भरलंय. तर त्याच्यातून पाणी सोडायची काही गरज नाही. पण तरीसुद्धा आता आपण जर जाऊन मुठा नदी बघितली तर पात्रामध्ये पाणी भरपूर आलं. भिडे पुलाच्या ते जवळ आले. आणि हे का झालं? कारण अख्खा पुणे बाहेरचा तिकडचं जाऊ दे, बाकीचा अख्खा पुणे हा कॅचमेंट एरिया आहे. अख्ख्या पुण्यात 100 मिलीमीटर पाऊस पडलाय. तर पुण्याच्या सगळ्या भागांमध्ये जे पाणी साठलेलं आहे, ते उतारावरून येऊन नदीमध्ये आलेलं आहे. सो ते दीर्घकाळ नाही राहणार. पण तेवढ्या काळासाठी जेव्हा या कमी वेळामध्ये जास्त पाऊस झालाय, तो पाऊस जाणार कुठे? तर शेवटी नदीतच जाणार. कारण नदी ही त्या भागातली सगळ्यात खालची सखल भागामधून वाहणारं चॅनल आहे. तर त्यामुळे आता जेवढ्या काही नद्या आपल्याला पवनामध्ये पण दिसलं आणि इथं पण, ती धरणं अजून पूर्ण नाही भरलेली. पण हे बाहेरच्या भागामध्ये जे काही पाणी आहे, त्या उड्या नाल्यांनी येणारं जे पाणी आहे, तर त्या भागामध्ये मोठा पाऊस झाल्यामुळे ते पाणी आता नद्यांमध्ये आलं आणि त्याच्यामुळे एकदम पूर आलेले आहेत. चिंचवडला पण आमचं मोरया गोसावींचं मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे. इंद्रायणीचा आपण पूर बघतो की आळंदीला झालेलं आहे. तर हे त्या सगळ्या भागांमध्ये झालेला पाऊस जो आहे, तर त्याच्या उड्या नाल्यांमधून येऊन मिसळलेलं पाणी आहे. पत्रकार म्हणून हा प्रश्न विचारतो तुम्हाला, की ह्या सगळ्यात मॅनमेड गोष्टी किती आहेत? सिमेंटचे भराव, त्यामुळे नॅचरल फ्लो कमी होणं आणि त्याच्यामुळं कमी वेळात पाणी आडवं पसरायच्या ऐवजी उभं पसरणं. याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन आत्ता आपण अनुभव घेतोय. म्हणजे खूपदा असे आपली चिडचिड पण होते, की अरे झाडं पडतायत. काय गरज आहे म्हणजे आत्ता झाडं पडायला नाही पाहिजेत. आपण लहानपणी बघितलेलं आहे, की तेव्हाही असे पाऊस होत होते. तेव्हाही मोठ्या वेगाने वारे व्हायचे. पण जेवढ्या सरसकट आत्ता झाडं पडतात, ज्या संख्येमध्ये, तेवढ्या संख्येमध्ये तेव्हा पडत नव्हती. कदाचित झाडांचे प्रकारही वेगळे असतील तेव्हा आणि दुसरं आत्ताची बाकीची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये. थोडं काही झालं, की आपण मुंबईची पण चित्र बघतो, की काही ठराविक भागांमधले आपल्याला व्हिज्युअल्स दाखवले जातात, की इथं पाणी साठलेलं आहे. ते साठणारच आहे. पुण्यामध्ये पण आहेत, की पुण्यामध्ये पण असे स्पॉट्स आहेत, की जिथे 50 मिलीमीटर पाऊस झाला तरीसुद्धा ते साठणारच आहे आणि याला स्वाभाविकपणे जे काही शहराची काही नगर रचना त्याच्यासाठीची पॉलिसी आहे, गेल्या काही वर्षांमध्ये बदललेली, ती 100% कारणीभूत आहे. आणि त्याचा परिणाम नुसता पावसावर नाही तर ओव्हरऑल हवामानावर होत असतो आणि आता आजच्या काळामध्ये अर्बन मेट्रोलॉजी हा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे हवामानशास्त्रामध्ये आणि ह्या अर्बन मेट्रोलॉजीमध्ये
हे जे काही आपल्या नगर रचनेचं राजकारण्यांचं असेल किंवा कोणाचंही असेल, ज्यांचे इंटरेस्ट असतील, त्यांचा जो इंटरेस्ट आहे त्याचा परिणाम झालेला हवामानावर थेट दिसून येतो. बरं. आता तो असा, की एकतर सरसकट सगळ्याला आपण काँक्रीटचे रस्ते करायचं धोरण स्वीकारलेलं आहे. बरं ते कारण जास्त टिकाऊ आहेत. ते करताना आपण पाणी वाहून जाण्यासाठीच्या काही रस्ते ठेवलेत का? तर तसं आपण दिसत नाही. साधं आपण मेट्रोच्या इथून जाताना बघितलं तर मेट्रोच्या मध्ये मोठ्याच्या मोठा डिव्हायडर आहे. त्याची गरजही असेल, की मेट्रो जर समजा वरून जाणार असेल तर त्याच्या खालच्या बाजूला त्याची गरज असेल. पण पाणी वाहून जायला आपण काहीच केलेलं नाही. दोन्ही बाजूला पण आपण काँक्रीटचं केलं आहे. त्याच्या बाजूचे जे फुटपाथ आहेत ते आणखीन वर उचललेत आणि तेही काँक्रीटचे केलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे आपण तिथे स्विमिंग पूल बांधल्यासारखी सगळी रचना करून ठेवली. ते पाणी जाणार कुठे? ज्या भागामध्ये मेट्रोचे असे रचना केलेल्या आहेत, तर तिथून पाणी येणार ते तिथं साठणारच आहे. अनेकदा आम्ही बघितलेलं आहे, की जेव्हा असं पाणी साठतं, तर मग कोणाला मग पोलीस येतात आपले ते पाणी ट्रॅफिक झालेलं असतं, मग ते फोडावं लागतं डिव्हायडर. मग एक पाणी इकडून तिकडे. या गोष्टी समजत नसाव्यात प्रशासनाला? माहिती असतंच. बरं ह्याच्यामुळे होणारं नुकसान, गाड्यांचं किती नुकसान होतं? तर गाड्या त्याच्यामध्ये अडकून पूर्ण इंजिन खराब होत असतं. आता हे हा जो काही प्रशासनाकडून घेतलेल्या गोष्टी आहेत ना, तर त्या गोष्टी आपण नागरिकांनीही घेतलेल्या आहेत. मला हे सांग, की कुठल्याही सोसायटीमध्ये मोठमोठ्या आता सोसायट्या पुण्याचं सगळं आपण बदल घडवून आणतोय. एका सोसायटी मला अशी सांग, की जी नवीन सोसायटी बांधली आहे आणि ज्यांना छानशी खाली आतमध्ये एंट्री केल्यानंतर खाली माती आहे. पायाला माती लागेल. एकाही ठिकाणी नाही. सगळ्यांनी ते पेव्हिंग ब्लॉक्ससाठी टाकलेत, नाहीतर सगळ्याला काँक्रीट केलेलं आहे. पुण्याचं जर आपण ड्रोननी किंवा सॅटेलाईटनी चित्र बघितलं, तर तुम्हाला मातीचे पॅचेस दिसणार नाही. झाडं दिसतील, पण त्या झाडांचं मूळ सुद्धा आपण काँक्रीटनी बंद करून टाकलंय. आता इमारत आहे, इमारतीचं छप्पर सुद्धा काँक्रीटचं आहे. हो. तर आता म्हणजे एक प्रकारे शहर जर आपण काय काय समजा घेतलं 25 बाय 25 किलोमीटरचा, हा 25 बाय 25 किलोमीटरचा पॅच पूर्ण काँक्रीटचा आहे. आणि याच्या बाहेर तुम्ही गेल्यानंतर माती अवेलेबल आहे. सो माती तापल्यानंतर जनरली काय होत असतं, की दिवसा सूर्याकडून ऊर्जा येते. दिवसभर जमीन तापते आणि रात्री ती ऊर्जा पुन्हा स्पेसमध्ये जाते. ह्याच्यामध्ये जर समजा ढग असतील, तर मग आपल्याला रात्री उकडतं. का? तर त्याच्यामध्ये ती ट्रॅप केली जाते. आता हे जे तापण्याचं काँक्रीट तापणं अख्खच्या अख्ख्या शहराचं आणि जमीन तापणं याच्यामध्ये फरक आहे. सो आपल्या लहानपणीचं जे हवामान आपण अनुभवलेलं आहे, जे मातीशी संबंधित होतं आणि आपण आता शहरामध्ये राहून काँक्रीटशी संबंधित आहे. सो आपण स्वतः क्रिएट केलेल्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्याचमध्ये मग आपण काचेच्या पण भिंती केलेल्या आहेत, की त्याच्यामुळे तर ते त्या त्यांच्यासाठीचं आहे ना, म्हणजे ते युरोप आणि अमेरिकेच्या साठीचं आहे. ती आपण शहरामध्ये करण्याची गरजच नाही. आपण ट्रॉपिकल रिजनमध्ये राहणार आहोत. मूलतः आपल्या घरांना मोठमोठ्या खिडक्या असायला पाहिजेत. हवा खेळती असायला पाहिजे. तर त्याच प्रकारचं हे पावसाळ्यामध्ये पण झालंय, की हे काँक्रीट झाल्यामुळे झाडांची मुळं सगळी बंद झालेली आहेत. पाणी खालपर्यंत पोहोचू शकत नाही आणि आपल्याला असं वाटतं, की हाच विकास आहे. विकास आपण कुठेही वेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो ना. काँक्रीटनी कव्हर करणं आणि त्याच्यात पैसे घालणं हा कुठला विकास झाला? जर पैसे आहेत आपल्याकडे, महापालिकेकडे भरपूर पैसे, तर वेगळ्या गोष्टींवर करता येऊच शकतं त्याच्यातून. पण खरी गरज ही आहे, की शहरांच्या जमिनीला मुक्त करणं काँक्रीटपासून. मग त्याच्यातून याच्यातल्या अनेक समस्या सुटू शकतील. आता जेव्हा आता एल निनोचं वर्ष चालू आहे. अ, समजा पाणीच मुरलं नाही जमिनीमध्ये. काही ठिकाणी बोरिंगचं पण आहे. तर ते मुरण्यासाठी पण काही कुठून तरी चॅनल्स ठेवावेच लागणार ना. तर ते डायरेक्ट जाणार जेवढं आहे पाणी ते नदीत आणि नदीतून पुढच्या धरणात. हं. परत हा एल निनोचा विषय निघाला म्हणून. आता इंडियन डायपोल इफेक्ट ॲक्टिव्ह झाला का? एवढा पाऊस पडला याचा अर्थ हे वर्ष आता नॉर्मल वर्ष जाणार का? आणि एल निनो विसरायचा का? एल निनो विसरता येणार नाही. त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि जे काही आत्ता मॉडेल्स मी दाखवलेले आहेत त्यानुसार समजा जूनमध्ये एल निनो विकसित व्हायला लागला, तर तेव्हा जेवढं तापमान असतं त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त तापमान यावर्षी आहे. त्यामुळे जुलै आता आलेलं आहे, तर जुलैमध्ये ते तापमान आणखीन वाढलेलं आहे आणि म्हणूनच जे मॉडेल्स वर्तवतात, की डिसेंबर येईपर्यंत ते तापमान सरासरीच्या पेक्षा 3 डिग्रींपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतं, की जे जनरली 0.5 ते 1.5 च्या दरम्यान साधारणतः राहत असतं. तीव्र म्हणजे 2 डिग्री खूप तीव्र झालं. तर आता हे 3 डिग्री वगैरे दाखवतंय. मॉडेल्स दाखवतात ते प्रत्यक्षात तसंच होईल असं नाही.
पण याच्यामध्ये एक गोष्ट आपण बऱ्याच जणांनी मिस केली किंवा काही जणांच्या याच्यामधून असं सांगण्यात आलं, की यावर्षी आय-ओ-डी पण न्यूट्रल आहे. पण इंडियन ओशन डायपोल हा एल निनोच्या काळामध्ये जेव्हा डेव्हलप होतो, तर तो एक प्रकारे स्ट्राँग एल निनोचा इफेक्ट म्हणूनच डेव्हलप होतो. म्हणजे प्रशांत महासागराचं तापमान जर समजा खूप जास्त वाढलं, तर तिथली हवा एक प्रकारे वर जाते आणि ती सिंक होते परत खाली, की साधारणतः आग्नेय आशियाई देशांवर, इंडोनेशियाच्या जवळ. आता तिथे ती सिंक झाल्यानंतर त्या भागामधलं तापमान, समुद्राचं तापमान हे आपोआप कमी होतं. आणि इंडियन ओशन डायपोल हा ग्रेडियंट आहे, म्हणजे तापमानातली तफावत आहे. सो भारताच्या डाव्या भागामध्ये जर तापमान जास्त राहिलं आणि उजव्या भागामध्ये जर कमी राहिलं समुद्रावर, तर हा झाला पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक इंडियन ओशन डायपोल. उलटं असेल, की उजव्या भागामध्ये तापमान जास्त असेल, डाव्या भागामध्ये कमी असेल, तर तो निगेटिव्ह झाला. तर जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा मान्सूनचा फ्लो चांगला स्ट्राँग होतो आणि भारतामध्ये जरा चांगला पाऊस पडतो. पण याचा अर्थ असा नसतो, की एल निनोच्यामुळे होणारा जो इफेक्ट आहे, तो पूर्णपणे त्याच्यातून नलिफाय होईल, असं होत नाही. तर त्याच्यामध्ये काही पर्सेंटमध्ये म्हणजे समजा एल निनोमुळे आपल्याकडे सरासरीच्या 80% पाऊस होणार असेल, तर पॉझिटिव्ह आय-ओ-डी झाल्यानंतर तो 85% होईल. एवढाच काय तो फरक. म्हणजे अगदीच थोडासा आपल्याला दिलासा त्याच्यामध्ये मांडता येईल. तर आता स्ट्राँग एल निनो लवकर तयार व्हायला लागला आहे. त्यामुळे काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं असं आहे, की त्याचा इफेक्ट म्हणून पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल तयार होणं अपेक्षित आहे आणि जवळपास 90% जास्त वेळा जेव्हा स्ट्राँग एल निनो तयार झाले, तेव्हा आपल्याकडे पॉझिटिव्ह आय-ओ-डी तयार झालाच आहे. तर काही मॉडेल्स आता जे इंटरनॅशनल मॉडेल्स आहेत, ते दाखवतात की जुलैमध्ये आता तो तयार होण्याची शक्यता आहे पॉझिटिव्ह. जर तसं झालं तर तो थोडाफार आपल्याला दिलासा मिळेल जसं आत्ता मिळाला, हं. की इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह आहे, मान्सूनचे विंड स्ट्राँग आहेत आणि त्याच्यामुळे पाऊस पडत आहे. आता यावेळेस एक जनरल मान्सून कसा असणार आहे किंवा कसा असतो, की त्या मान्सून काळामध्ये मेडन जुलियन ऑसिलेशन हे किती वेळा भारतीय उपखंडावर येतं. ते आल्यानंतर किती वेळा तुमच्याकडे कमी दाबाची क्षेत्र तयार होत आहेत आणि जेवढी कमी दाबाची क्षेत्र जास्त तेवढा तुम्हाला जास्त पाऊस मिळणार. एम-जी-ओ जर आलाच नाही किंवा वीक असेल, कमी दाबाची क्षेत्र कमी तयार झाली, तर आपल्याकडे एकूण पर्जन्यमान कमी असणार आणि एल निनोचा त्याच्यावर इफेक्ट असतो हे असं विज्ञानामध्ये दाखवून देण्यात आलं. शेवटचे 1-2 प्रश्न. एल निनो असणार हे आता आम्हा सगळ्यांना माहीत झालं, की एल निनो नावं-बिवं. पण एक प्रश्न असा पडतो, की धरणं भरणार का यावर्षी? आणि अशी आपली रचना का आहे, की गेल्या वर्षी एवढा पाऊस पडूनही नुसता महिनाभर पाऊस पडला नाही, तर पाणी कपात करावी लागली. सिस्टमिक काही प्रॉब्लेम आहे? मध्ये आम्ही गेल्या 10 वर्षांमधले पावसाचे आकडे बघितले. तर त्याच्यामध्ये असं दिसून आलंय, की महाराष्ट्राचे फक्त. तर महाराष्ट्रामध्ये फक्त 2दा असं झालेलं आहे, की 90% कमी पाऊस झाला. बहुतेक वेळा 100% वर पाऊस झाला. देशात किती असो महाराष्ट्रात चांगला पाऊस झालेला आहे. गेल्या किती वर्षात? 10 पैकी 8 वर्षांमध्ये. बरं. त्यातही 2024 आणि 25 जर बघितलं, तर आपल्याकडे जास्तीचाच पाऊस झालेला आहे. आता जेव्हा आपण पावसात धरणांचे आकडे पाहतोय, की 10% राहिले, 15% राहिले आणि गेल्या वर्षी याच वेळेस ते 50% होतं, 45% होतं. सो गेल्या वर्षी चांगला पाऊस झालाय. त्याच्या गेल्या वर्षी पण चांगला पाऊस झाला होता. म्हणजे 100% वर झाला होता दोन्ही वर्षी. गेल्या वर्षी जास्त पाऊस होता. हां, म्हणजे 2024 मध्ये चांगला पाऊस झाला, तर 2025 मध्ये तुमच्याकडे धरणांमध्ये साठा चांगला होता. 2025 मध्ये पण चांगला पाऊस झालेला आहे. मग 2026 मध्ये साठा का नाही? दुसरं असं आहे, की तो राहिलाही असता ज्यावेळेस तुम्हाला फेब्रुवारीमध्ये हे सांगितलं जातं, की यावर्षी एल निनो येणार आहे. हं. फेब्रुवारीनंतर सातत्याने दर महिन्याला त्याचे अपडेट्स येतात. फेब्रुवारीमध्ये 60% शक्यता होती. त्याच्यानंतर ती शक्यता वाढत गेली. बरं मे महिन्यामध्ये तर आपल्याला 90% शक्यता झाली होती, की जूनपासून चालू होणार आहे. एल निनो जाहीर झाला, तरीसुद्धा आपल्याकडे पाणी कपात करायला सुरुवात झालेली नव्हती. पाणी नव्हतं का? तर सुरुवातीला होतं तुमच्याकडे. पण त्याचा वापर कसा केला जातो आणि त्याचं नियोजन कसं केलं जातं याच्यावर गोष्टी अवलंबून आहेत. आता याच्यानंतर समजा यावर्षी धरणं 60-70% भरली. एल निनोच्या बाबतीमध्ये असं असतं, की एल निनो पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत राहण्याची शक्यता आत्ता 90% दाखवली. म्हणजे तो पुढच्या वर्षी एप्रिल, मेपर्यंत पण चालू राहू शकतो. कदाचित त्याच्यानंतरही चालू राहील. जेव्हा एल निनो ऑलरेडी सक्रिय असतो, तर त्या वर्षीचा उन्हाळा खूप तीव्र असतो. उष्णतेच्या लाटा म्हणजे भारतातलं आपण कंडिशन बघतोय. उष्णतेच्या लाटा जास्त येतात.
म्हणजे वेपरायझेशनचा रेट जास्त असणार आणि त्या वर्षी मान्सून लेट होतं, जसं यावर्षी झालं. त्याची प्रोग्रेस स्लो होते. सो हे जे यावर्षी झाले ते पुढच्या वर्षी पण होणार आहे. पण यावर्षी बॅकग्राऊंडला मागच्या वर्षीचा चांगला पाऊस होता. पुढच्या वर्षी बॅकग्राऊंडला ह्या वर्षीचा जे काही पावसाचा असणार आहे, तो पुढच्या वर्षी राहणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी धरणांमध्ये ऑलरेडी साठा कमी असेल. म्हणजे आत्ता आपण याच्यावरून चर्चा करतोय, की धरणांमध्ये पाणी एवढं कमी का? तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा बिकट स्थिती राहणार आहे. तर ती तशी राहू नये याच्यासाठी यावर्षी व्यवस्थित नियोजन केलं असतं, तर त्याचा फायदा झाला असता. पण तो तसा होताना दिसत नाही. जनरली असं म्हणलं जातं, म्हणजे पत्रकारांमध्ये तरी आपण म्हणतो, की अ, काही गोष्टी असतात, की ज्याच्यावर नियंत्रण ठेवणं शक्य असतं. पण निवडणुका असतील तर तेव्हा आपण ते नियंत्रण ठेवत नाही. तर त्याच्यापैकी एक धरण साठा हा एक आहे, की पाणी सोडायचं पटकन का आपापल्या क्षेत्रामध्ये. गरजही असते पिकांना, पण काही वेळा त्याचं व्यवस्थित नियोजन तुम्हाला करता येणं शक्य असतं. किंवा गणपतीमध्ये डी-जे किंवा या मिरवणुकांना परवानगी द्यायची का नाही, की तर काही शहरांमध्ये आलंय नियंत्रण. पण काही शहरांमध्ये येतच नाही. तर त्याला आपण निवडणुकी कारण ते सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना. तर प्रश्न हा आहे, की आता ह्या कुठल्याच गोष्टी नसताना सुद्धा तुम्ही नियोजन का नाही केलं? आणि ज्यावेळेस तुम्हाला दिसत होतं, की एवढं बिकट स्थिती समोर आहे. एल निनोचं असं आहे ना, की बाकीचे प्रेडिक्शन चुकू शकतात, पण एल निनोच्या बाबतीमध्ये खूप दीर्घकाळाचं चालणारी सिस्टम आहे ना, तर त्याचं प्रेडिक्शन बऱ्यापैकी बरोबर असतं आणि आता झालं तसं. जूनमध्ये एल निनो जाहीर पण केला. त्याची तीव्रता पण ते सांगतायत त्याप्रमाणे वाढतीये. तर त्यामुळे नियोजनाचाच तो अभाव आहे आणि ते करावं लागणार. म्हणजे आपण समजा मेपासूनच आठवड्यातून 2दा किंवा 3दा हे केलं असतं, तर 1 महिन्याचा आणखीन साठा आपल्याकडे असता. अजून धरणं बांधायला हवीत का, की आत्ता सगळी धरणं फुल भरली, तरी 1 वर्षाचीच कपॅसिटी आहे मॅक्सिमम. तर मग आता एवढं पाणी कमी वेळात पडतंय, पुढं वाहत जातंय. अजून धरणं बांधल्यानं प्रश्न सुटेल का? धरणं नुसतं हा त्याचा पर्याय असू शकत नाही. त्याचं डिसेंट्रलायझेशन करणं आवश्यक. अ, धरणांसाठीचा कॅचमेंट अजून किती ठिकाणी असेल मला काही कल्पना नाही आणि धरणांचं कॅचमेंटमध्ये वाढवायचं म्हणजे त्याचा आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने काही किंमतही मोजावी लागते. म्हणजे आपण आत्ताच बघितलं की कोयनेच्या पात्रामध्ये जेव्हा आता पाणी कमी झालं होतं, तेव्हा गावाच्या गावं वर आलेली बघितली आहे. पण त्याच्यासोबत त्या भागातली जैवविविधता पण गेली ना. त्या भागामध्ये जी काही असेल त्या काळामध्ये कॅचमेंटमध्ये. तर ह्याच्याही नंतर जेव्हा तुम्ही मोठी धरणं बांधाल, त्यावेळेस त्याची किंमत मोजावीच लागणार. तर तसं न करता प्रत्येक ठिकाणी लोकल लेव्हलला डिसेंट्रलाइज पद्धतीने लहान स्वरूपामध्ये त्या कम्युनिटीच्या लेव्हलला पाण्याचा जितकं जास्तीत जास्त साठा करता येईल, हा केला तर ह्या धरणांवरचं अवलंबित्व जे आता 100% ते जर समजा 70% पर्यंत आणता आलं, तरीसुद्धा बराचसा प्रश्न सुटू शकतो. तर जलयुक्त शिवार हा एक त्यातला चांगला आपल्याला उदाहरण म्हणता येऊ शकेल, की त्याने बऱ्याचपैकी आपल्याला हे कमी झालेलं दिसून येतं. पण तेही पूर्णतः झालेलं नाही. म्हणजे बरेच जण आता म्हणतात, की असा प्रश्न आत्ताच का आपल्याला यायला लागला? तर समजा 10-20 वर्षांपूर्वीपर्यंतचं जर आपण स्थिती बघितली पुण्याची, तर त्याच्या तुलनेमध्ये जवळपास 1.5 पटीने तरी लोकसंख्येत वाढ झाली असेल. पण धरणं जेवढी पाणी साठवण्याची क्षमता तेवढीच राहिली. इनफॅक्ट ती कमी पण झालेली असणार आहे, कारण या दरम्यानच्या काळामध्ये सिल्टेशन झालेलं. सो त्यामुळे तेवढ्या 1.5 पटीने लोकांसाठी तुम्ही तेवढंच पाणी जलाशय आहेत तुमच्याकडे. तर त्याचा हा प्रश्न निर्माण होणारच आहे. तर मग ह्या जास्तीच्या लोकांसाठी पाणी कुठून तरी आणावंच लागणार. आणि दुसरं असं आहे, की समजा ह्यांच्यासाठी पाणी त्यांच्याच भागामध्ये केलं, तर ते कदाचित हे तिकडून इकडे येणार पण नाही. हं. तर त्यामुळे डिसेंट्रलाइज्ड फॉर्ममध्ये आपल्याला त्या जलसंधारणाचे प्रकल्प राबवावे लागतील आणि याचं एक मला थोडंसं असं म्हणता येईल, की एक विस्डम स्वरूपामध्ये भारतीयांकडे ते आहे. म्हणजे आत्ता आपण धरणांचं एक थोडंसं पाश्चिमात्य संकल्पना, ब्रिटिशांची संकल्पना घेतली आहे. पण छत्तीसगडमध्ये असं ज्या नोंदी आहेत, त्याच्यामध्ये काही लाख तलाव होते. प्रत्येक गावाचे स्वतःचे तलाव होते आणि ते नियंत्रण करण्यासाठी त्या गावाची स्वतःची व्यवस्था होती. अजूनही दक्षिणेमध्ये असे तलाव आहेत, की ज्यामध्ये तो गावच ते नियंत्रण करतं. सरकारची मालकी नाही आहे. त्या तलावाची स्वच्छता करणं, त्या पाण्याचं वाटप करण्याची जबाबदारी दरवर्षी एका कुटुंबाकडे दिली जाते आणि साफ-सफाई करायची, पाणी वाटप करायचं शेतीसाठी जेवढं पाहिजे. तर या पद्धतीचं लोकशाही पद्धतीने पाण्याचं वाटप आणि नियंत्रण करणारी व्यवस्था भारतामध्ये पूर्वीपासून आहे, म्हणजे काही शेकडो वर्षांपासून आहे. तर ती सगळी घालून आपण इंग्रजांची व्यवस्था स्वीकारली, ती सेंट्रलाइज केली गेली आणि आज आपण म्हणतो की आपल्याला प्रश्न आहे. आपल्याकडे क्षेत्रफळ मोठं आहे आणि हे त्यांनी हेच ओळखलेलं होतं छत्तीसगडचं, की तिथून कमी दाबाची क्षेत्र आपल्याकडून पास होत राहणार आहेत. पण ते पाणी मिळणारच नाहीये.
मग ते वर्षभराचं पाणी त्यांनी साठवून ठेवण्याची व्यवस्था केली. तर अशा स्वरूपाचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये करावं लागेल. थोडक्यात शहरी जलयुक्त शिवार हवा आहे. शहरी पण करता येईल की ज्याच्यामध्ये तुम्ही रिचार्ज करत राहा पाणी आणि ग्रामीण भागावर जर जास्त लक्ष दिलं, त्यांची जर शेती चांगली राहिली, तर तो जो काही मायग्रेशनचा पॅटर्न आहे, त्याच्यावरही काही प्रमाणामध्ये नियंत्रण आणता येऊ शकतं. शेती चांगली चालू राहिली, पाऊस नसल्यामुळे पण काही भागामध्ये तो प्रश्न आहे, तर त्याच्यावरही नियंत्रण येऊ शकतं. शेवटचे क्विक प्रश्न. आजच्या घटनेतनं काय शिकायचं? यावेळी पुरेसा पाऊस पडणार का? का पुन्हा पहिले पाढे 55? आजच्या घटनेमधून 2-3 आहेत. एक तर विज्ञान यशस्वी होतं हे आपल्याला दिसतंय. असा पाऊस पडणार हे IMDनी पण आधीपासून सांगितलेलं आहे. आठवडाभरपासून सांगितलंय. गेल्या 3-4 दिवसांमध्ये रोज रेड अलर्ट सांगण्यात येत होते आणि त्याप्रमाणे मेसेजेस आपल्याला सरकारकडून पण येत आहेत आणि ते बरोबर अचूक ठरतायत हे पण दिसून येतंय. तर त्यामुळे हल्ली आणि हे स्पष्ट सांगण्याची गरज अशी आहे, की हल्ली एवढं पेव सुटलेलं की हवामान तज्ञांचं कोणीही काही सांगतं, की आज पाऊस पडणार का नाही पडणार आणि हे वैज्ञानिक पद्धतीने सांगण्यात येतं. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवा. दुसरं ज्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, त्याच्यावरून आपण आपल्यावर थोडंफार नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. रविवार जर असता आज, तर आणखीन त्रासदायक झालं असतं हे सांगावसं वाटतं. याचं कारण की हल्ली रील्स काढण्यासाठी आणि याच्यासाठी ज्या पद्धतीची घाटामध्ये गर्दी होती, तर जेव्हा अशा घटना घडत असतात, घरी बसणं कधीही चांगलं. आपल्या आपलं तर नुकसान होतंच, पण प्रशासनावर सुद्धा ताण येतो, जो आज बऱ्यापैकी नियंत्रित करता आला, हे आपल्याला याच्यामधून दिसून येऊ शकतं. सो यावर्षीचा पाऊस किंवा याच्यापुढे आत्ता आपल्याला असं वाटतंय की एल निनोचा इफेक्टच गेला सगळा. पण तशी स्थिती नाही आहे. आत्ता जे मॉडेल्स दाखवत आहेत त्यानुसार 9 तारखेपर्यंत आपल्याकडे पाऊस चालू आहे आणि नंतर एकदम पावसामध्ये घट होते. आणि त्याच्यानंतर जवळपास पुढचे 15-20 दिवस बिलकुलच पाऊस दिसत नाही. मगाशी मी जे सांगितलं की परत आता MJO जेव्हा अनुकूल होईल, परत भारतावर येईल, तेव्हा त्याची तीव्रता काय असणार आहे? तर तो अनुकूल असणार आहे का नाही? याच्यावरच ठरेल की पुन्हा पाऊस कधी चालू होईल. जसा जून कोरडा गेला, समजा त्याच्यानंतरचे 20-30 दिवस कोरडे गेले, तर पुन्हा तो आपल्याला म्हणता येईल की हा एल निनोचा इफेक्ट झाला. त्यामुळे आत्ता पाऊस जोरदार झाला म्हणजे आता याच्या पुढचा हंगाम असाच असणार, असं समजायचं काही कारण नाही. कारण मागच्या वर्षी हे जर झालं असतं, तर आपण विश्वास पण ठेवला असता की ला निना आहे. कारण ला निना असताना, एल निनोच्या विरुद्ध स्थिती असताना आपल्याकडे चांगला पाऊस होतो. पण आत्ता प्रतिकूल घटक बरेच आहेत. तर त्यामुळे एकदम एका पावसाने आपण हुरळून जायचं काही कारण नाही. अजूनही पाणी जे काही आपल्याला मिळतंय ते त्याची बचत करणं आवश्यक आहे. पाणी कपात चालूच राहायला पाहिजे जोपर्यंत धरणं व्यवस्थित भरत नाहीत तोपर्यंत. कारण आपल्याला पुढच्या वर्षीच्या ऑगस्टपर्यंत वेळ काढायचा आहे. तर त्यामुळे तो एक महत्त्वाचा धडा आपल्याला याच्यामधून शिकायचा आहे. आणि पावसाच्या बाबतीमध्ये कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना आत्ता वाढत आहेत. तर त्यामुळे याच्यासाठी राज्य शासनाने सुद्धा थोडं ह्या विषयांमधल्या तज्ञांकडून माहिती घेऊन, अभ्यासकांकडून माहिती घेऊन याचे अलर्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील. काही म्हणजे मला असं काही वेळा वाईट वाटतं, की आमच्याकडे तो अलर्ट तयार होता. आम्ही तो दिला, लोकांनी बघितला. पण ज्या गावातली लोकं आज गेली आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचला असता तर कदाचित त्यांचे जीव वाचले असते. पण ही अलर्ट तयार झाला तरीसुद्धा ती लोकांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा अजूनपर्यंत आपल्याकडे नाही. ती कशी होईल माहीत नाही. पण कदाचित तुमच्यासारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून ते पोहोचू शकेल. मयुरेश सर, खूप खूप आभार. अत्यंत जेन्युइन आणि होलिस्टिक गोष्टी समजून घेता आल्या. आज काय घडलं, त्याच्यातनं काय अर्थ घ्यायचा आणि पुढं काय जायचं. पुन्हा भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.